तर इथे आमची आजी आजोबाची ना तयारी सुरू होती जायची, कारण शरीर स्कूलमध्ये गेली होती आणि शरीर स्कूलमध्ये गेली ना की मगच ते जातात, कारण शरीर घरी असल्यावर तर ती अजिबात जाऊ देत नाही, म्हणजे खूप जास्त रडते आणि त्यांना तिकडे कामं पण होते, त्यामुळे ते म्हणले की आम्ही जातो, नंतर तुम्ही ना उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये या. तर ते गेल्यावरती घरातली कामं वगैरे सगळी आवरून घेतली आणि नंतर शरीरला पण स्कूलवरून आणलं. मग 4-5 वाजताना स्किन केअर करावं म्हणलं, कारण खूप दिवस झालं फेस पॅक वगैरे असं काही लावलंच नव्हतं. मग माझ्याकडे ना हिमालयाचं हे मी कुकुंबरचं फेस पॅक आणलं होतं. खूप दिवस झालं आणून तसंच ठेवलं होतं, म्हणलं आज मुहूर्त लागला आहे तर आज लावावं. म्हणजे कित्येक गोष्टी अशाच आपण आणतो आणि ते तशाच पडून राहतात, म्हणजे माझ्या बाबतीत तर तसं होतं. नंतर लक्षात येतं की बाबा हां हे आपण आणलं होतं, आपण हे लावायला पाहिजे. मग खूप दिवस झालं, म्हणजे 15-20 दिवस झालं असेल ते आणून तसंच ठेवलं होतं मी, म्हणजे टाईमच मिळाला नाही लावायला. मग मला आज जरा लावून घ्यावं, कारण खूप म्हणजे स्किन पण जरा खराब झाली होती माझी, म्हणजे ड्राय झाली होती, म्हणून मला आता ना हे लावून घ्यावं. 10-15 मिनटांना छान असं लावून ठेवलं होतं मी आणि एवढं थंड वाटत होतं ना लावल्यावरती. मग हे लावून 10 मिनटं ठेवून दिलं आणि शरीरचं तिकडं सुरू होतं की मला टेरेसवरती खेळायला घेऊन चल, कारण आजी आजोबा गेलेत म्हणल्यावर तिचं ऑफकोर्स रडणं सुरू होतं, त्यामुळे तिला ना काहीतरी नादी लावायचं होतं मला, म्हणून मी तिला वरती घेऊन जायचं ठरवलं होतं. पण हे ना तिनं असा काहीतरी कचरा करून ठेवला होता घरामध्ये. मी आमचं गुणी बाळ इथं आता झाडू मारत आहे, कारण तिनं मी झाडू मारल्यानंतर खूप जास्त घाण केली होती, त्यामुळे मी तिला म्हणलं की तू सगळा कचरा उचलून टाक. कधी कधी छान गुणी बाळासारखी वागते हा तू, आहे की नाही? चला नीट झाडू मारा. झाडू टाकून तिथं बसली ती जाऊन. शरू बाळ आ की कुणी उचलायचं? आता घरात लहान मुलं आहे म्हणल्यावर हे सगळा पसारा तर होणार, म्हणजे मी झाडू मारणार आणि ती नंतर घाण करणार. तिचा मूड असेल ना तरच ती काम करते, आणि तिचा मूड ना फक्त 1-2 मिनटासाठीच असतो. नंतर मीच ते सगळं साफसफाई करून घेतली आणि तिला वरती टेरेसवर घेऊन गेले होते. थोडा वेळ तासभर तिला खेळवला आणि नंतर खाली आले होते, कारण शरूच्या पप्पाचा फोन आला होता की स्वयंपाक बनवून ठेव, भूक लागली आहे म्हणून. मग आज ना अंडा करी बनवायचा प्लॅन होता, तर इथं ना मी खोबरं, कांदा, लसूण सगळं ना असं भाजून घेतलं होतं. काळा मसाला तयार करून घेतला होता आणि ही काळ्या मसाल्यातले ना अंडा करी बनवली होती. शरीरला पण ना आम्ही जी भाजी बनवतो ना तीच शरीरला ना जरा फिक्की बनवते, म्हणजे ती अजून तिखट खात नाही. मला तर समजत नाही की तिला काय करावं, म्हणजे ती तिखट जरा खायला लागेल. म्हणजे बाहेरचं असलं ना की ती छान खाते. आणि मी नाही तर भाकरी पण बनवून घेतली. खेळते का बर्फ खायचं आहे तुला? आता मला काय म्हणत होती? मला बर्फ खेळायचंय. खेळायचं म्हणत होती का? का खायचंय म्हणत होती? खेळायचंय. पर्स तशी नको करू, खराब होऊन जाईल, तुटून जाईल. खेळायचंय का? इथं हिनं पिण्याच्या पाण्याचा बर्फ केला होता आणि बघा सगळं खराब झालं, तिला हा बर्फ खायचाय. खायचं नाही, खेळायचं. खोटं नको बोलू. आता काय म्हणली? खायचं म्हणली ना? तुमच्याशी उगीच खोटं बोलते. काय करायचं? घाण आहे ना ते. हा हो, पण घसा खराब होईल. तस कॅमेरा समोर हात नको ठेवू. बरं बंद करते. चल कर. तू कुठे करणार आता? मी इथे करणार. यस गुड. पप्पा कुठे करणार? मी इथं. तू कुठे करणार आता? मी यस. नाही अजून. नाही कोणच नाही जिंकलं. तर असं काय तर आमच्या शरीर बाळाचं ना दिवसभर सुरू असतं, म्हणजे ती दुपारी झोपत पण नाही, खूप त्रास देते. तिच्यासोबतनं कंटिन्यू खेळत बसावं लागतं. आणि ही टिकटॅक गेम खेळताना खूप जास्त चिटिंग करत होती, तीनच रडत होती, तीनच खेळत होती. माझी व्हिडिओज आवडत असतील तर ना नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा. छान लागते.